नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये ॲनाग्राम चेकरचा प्रोग्राम मी एक्सप्लेन करणार आहे. ॲनाग्राम म्हणजे काय ॲक्च्युअली कन्सेप्ट समजून घ्या, नंतर आपण प्रोग्रामकडे जाऊया. बघा, ॲनाग्राम म्हणजे काय, एक अशी स्ट्रिंग असते की त्या स्ट्रिंगमधले जे काय कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर यूज करून नवीन स्ट्रिंग तयार केली जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए ह्या स्ट्रिंगमध्ये एक्स वाय झेड कॅरेक्टर आहे आणि बी ह्या स्ट्रिंगमध्ये झेड वाय एक्स कॅरेक्टर आहे. म्हणजे ह्या दोन स्ट्रिंगमध्ये सेम कॅरेक्टर्स आहेत. इनडायरेक्टली आपण काय म्हणू शकतो की बोथ स्ट्रिंग हॅव्हिंग अ सेम कॅरेक्टर दॅट स्ट्रिंग आर कॉल्ड ॲज अ ॲनाग्राम्स. समजतंय सगळ्यांना? ॲनाग्राम म्हणजे काय ते दोन्ही स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर सेम असतात पण त्याचा सिक्वेन्स चेंज असतो किंवा वेगळा असतो. आले लक्षात? तर आता ती कन्सेप्ट काय असणार आहे, त्याचा प्रोग्राम कसा इम्प्लिमेंट करायचा त्याच्या अगोदर लॉजिक समजून घ्या, नंतर मी प्रोग्राम एक्सप्लेन करतो. लॉजिक काय बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, युजरकडून दोन स्ट्रिंग रीड करून घ्यायचे आहेत, एंटर करून घ्यायचे, स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2 अशा दोन स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग स्टोअर करून घ्यायच्या. स्ट्रिंग स्टोअर केल्यानंतर काय करायचं, त्यातला स्पेस, तो दोन स्ट्रिंग मधला स्पेस आहे ना तो रिमूव्ह करायचा. स्पेस रिमूव्ह केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, ते स्ट्रिंग आहे ना एक तर लोअर केसमध्ये किंवा अप्पर केसमध्ये दोन्ही पण स्ट्रिंग कन्वर्ट करून घ्यायच्या. स्पेस रिमूव्ह झाला, लोअर केसमध्ये ते स्ट्रिंग दोन्ही पण स्ट्रिंग कन्वर्ट करून घ्यायच्या. येस, स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 कन्वर्ट करून घेतल्यानंतर दोन्ही स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2च्या लेंथ चेक करायचा. जर लेंथ सेम असेल तरच आपण पुढं कंटिन्यू करायचं. लेंथ सेम नसेल तर मग ॲनाग्राम नसणारच आहे. कॅरेक्टरची लेंथ जर सेम नसेल तर इनडायरेक्टली आपण काय सांगू शकतो, ते ॲनाग्राम नाही, सेम नाही. आले लक्षात? जर लेंथ सेम असेल तरच आपण काय करायचं, नेक्स्ट स्टेपला यायचं. नेक्स्ट स्टेप काय, कन्वर्ट स्ट्रिंग टू अरे. जी काय स्ट्रिंग आहे ना ती स्ट्रिंग लोअर केसमध्ये कन्वर्ट केलेली ती स्ट्रिंग आपल्याला अरेमध्ये कन्वर्ट करायची आहे. अरेमध्ये का कन्वर्ट करायचं तुम्हाला पुढे समजेल. अरेमध्ये दोन्ही पण त्या स्ट्रिंग कन्वर्ट केल्यानंतर ते सॉर्ट करायचं आहे. काय करायचं आहे, सॉर्ट करायचं ते अरे. मग काय होणार आहे, जसे कॅरेक्टर्स असतात ना ते कॅरेक्टर त्याच्या सिक्वेन्सनुसार सॉर्ट होणार आहेत. दोन्ही पण स्ट्रिंग तशा सॉर्ट करून घ्यायच्या. सॉर्ट करून झाल्यानंतर त्या दोन्ही स्ट्रिंग्स इक्वल आहेत का नाहीत त्या चेक करायचे. झाले, एवढे सिंपल लॉजिक आहे. बघा, मी अजून एकदा रिपीट करतो. सिंपल कन्सेप्ट आहे. ॲनाग्राम स्ट्रिंग आपण चेक करायचं आहे. ॲनाग्राम्स म्हणजे काय की दोन स्ट्रिंग असे असतात की त्या स्ट्रिंगमध्ये कॅरेक्टर सेम असतात. सिक्वेन्स सेम नसतो, कॅरेक्टर सेम असतो. त्यात बघा आपल्याला स्ट्रॅटेजी काय इम्प्लिमेंट करायची आहे, दोन स्ट्रिंग व्हेरिएबल घ्यायच्या. ते दोन स्ट्रिंग व्हेरिएबल मधला अगोदर स्पेस रिमूव्ह करायचा. स्पेस रिमूव्ह केल्यानंतर ते दोन्ही पण स्ट्रिंग मधले व्हेरिएबल्स किंवा कॅरेक्टर सगळे लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचे. लोअर केसमध्ये कन्वर्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचा, लेंथ चेक करायची. लेंथ काय असणार आहे त्याची, काय असेल ते असेल. जर सेम असेल तर आपण फॉरवर्ड जे काय पुढचे स्टेटमेंट आहेत ना एक्झिक्यूट करायचे, पुढच्या जे काय प्रोसेस आहे त्या कंटिन्यू करायच्या. लेंथ सेम नसेल तर दोन स्ट्रिंग इक्वल असणार आहेत का, इक्वल नसतील तर काय असणार आहे, मग ते ॲनाग्राम नसणार आहेत. नेक्स्ट स्टेप काय, कन्वर्ट स्ट्रिंग टू अरे. अरेमध्ये त्या स्ट्रिंग कन्वर्ट करायच्या. कन्वर्ट केल्यानंतर तो अरे, दोन्ही पण स्ट्रिंगचा अरे ना ते दोन्ही पण अरे काय करायचे, सॉर्ट करायचे. सॉर्ट केल्यानंतर इक्वल्स मेथड थ्रू काय करायचे, ते दोन्ही पण अरे सेम आहेत का बघायचे. सेम असतील तर काय, ॲनाग्राम्स, बोथ आर ॲनाग्राम्स. समजते सगळ्यांना? लॉजिक बघा आपलं काय ते, प्रोग्राम बघा. प्रोग्राम काय असणार आहे, जावा डॉट युटिल डॉट अरेज. एक अरेज हा क्लास आहे तो इम्पोर्ट केलेला आहे. काय केलेला आहे, कारण आपण दोन मेथड अरेज क्लासमधल्या घेतोय. इथं आल्यानंतर समजेल. बघा, मेन मेथडमध्ये काय केले मी, str1 आणि str2 असे दोन व्हेरिएबल घेतले. त्या दोन व्हेरिएबलमध्ये लिसन आणि सायलेंट हे दोन वर्ड्स स्टोअर केले. हे स्टोअर केल्यानंतर str1 आणि str2 मध्ये बघा इथं स्टोअर केले. नेक्स्ट काय करतोय मी, इफ इज ॲनाग्राम. हे काय मेथड आहे, हे मेथड आपण इथे डिफाईन केलेलं आहे खाली. तर ते जर ह्या मेथडनी जर ट्रू व्हॅल्यू रिटर्न केली तर काय होणार आहे, ही स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 आर ॲनाग्राम्स. आणि जर फॉल्स व्हॅल्यू रिटर्न केली तर स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 आर नॉट ॲनाग्राम्स असा मेसेज प्रिंट होणार आहे. बघा, इथं फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होणार आहे, इथून कंट्रोल डायरेक्ट या इथे येणार, पब्लिक स्टॅटिक बुलियन इज ॲनाग्राम. इथं आल्यानंतर इज ॲनाग्राम मध्ये काय होणार आहे,
S1 मध्ये, या S1 मध्ये STR1 स्टोअर होणार आणि S2 मध्ये हा STR2 स्टोअर होणार आहे. समजते सगळ्यांना? ह्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू S1 मध्ये, ह्या व्हेरिएबल व्हॅल्यू S2 मध्ये स्टोअर होणार. स्टोअर होणार म्हणजे लिसन S1 मध्ये, सायलेंट S2 मध्ये स्टोअर होणार. स्टोअर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बघा, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे त्या S1 इज इक्वल टू S1 डॉट रिप्लेस ऑल. ह्या रिप्लेस ऑल मेथड थ्रू आणि हे जे काय स्टेटमेंट आहे ना त्याच्या थ्रू काय करतोय आपण, ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करतोय. त्याचबरोबर लोअर केस कॅरेक्टरमध्ये सगळे कॅरेक्टर लोअर केस ह्या फंक्शन थ्रू, हे इनबिल्डर स्ट्रिंग क्लासचं फंक्शन आहे, त्याच्या थ्रू काय करायला लागलोय, हे लोअर केस आपली ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायला लागलोय. सगळे कॅरेक्टर लोअर केसमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागलोय. म्हणजे अपडेटेड स्ट्रिंग कशी स्टोअर होणार आहे S1 मध्ये, लिसन, आणि हे असे S2 मध्ये स्टोअर होणार सायलेंट. स्टोअर झाल्यानंतर आपल्याला काय नेक्स्ट स्टेप करायचे, लेंथ चेक करायचे. लेंथ कसं चेक करतोय बघा, इफ S1 डॉट लेंथ इज नॉट इक्वल टू S2 डॉट लेंथ. हे जर आलं बघा, S1 डॉट लेंथ आणि S2 डॉट लेंथ हे जर इक्वल नसेल तर फॉल्स व्हॅल्यू रिटर्न होणार आणि हे फंक्शन काय होणार आहे, फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करून हे इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करता एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आहे, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार. मग काय होणार आहे बघा, आता इथं काय आहे, लेंथ काय S1 ची 6 आहे आणि S2 ची पण लेंथ काय 6 आहे. मग काय होणार आहे, हे फंक्शन सॉरी हे इफ ब्लॉक न एक्झिक्यूट होता डायरेक्ट हा कॅरेक्टर अरे कॅर अरे 1 कॅर अरे 2 ह्या स्टेटमेंट येणार. कॅर अरे 1 म्हणजे काय, कन्वर्ट स्ट्रिंग इनटू अरे. तर आपण काय करायला लागलो इथं, स्ट्रिंग आहे ना, टू कॅर अरे ह्या इनबिल्ड फंक्शन स्ट्रिंग क्लास मधलं इनबिल्ड फंक्शन आहे. ह्या फंक्शन थ्रू S1 मधले जे काय स्ट्रिंग आहे ना ते अरे मध्ये कन्वर्ट करायला लागलोय. कन्वर्ट केल्यानंतर कसं दिसणार आहे, कॅर अरे 1 इज इक्वल टू LISTEN आणि कॅर अरे 2 इज इक्वल टू SILENT. हे ह्या पद्धतीनं कॅर अरे 1 आणि कॅर अरे 2 मध्ये S1 आणि S2 स्टोअर होणार ॲज अन कॅरेक्टर फॉर्म. स्टोअर झाल्यानंतर अरेज हे काय क्लास, ह्या क्लासमध्ये सॉर्ट काय स्टॅटिक, बघा मी काय सांगतोय, स्टॅटिक बिल्डिंग फंक्शन आहे. ऑलरेडी अरेज फंक्शन मध्ये सॉर्ट हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे, त्यासाठी मी पण ह्या फंक्शनला स्टॅटिक फंक्शन म्हटलेलं आहे. समजते का म्हणलेलं आहे, हे तुम्हाला स्टॅटिकची कन्सेप्ट माहित पाहिजे. अरेज डॉट सॉर्ट कॅर अरे, इथून काय केले आपण, अरे सॉर्ट केलेला आहे, ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म केलेली आहे. अरे कॅर अरे 1 आणि कॅर अरे 2 हे दोन्ही पण अरे सॉर्ट केलेले. सॉर्ट केल्यानंतर अपडेटेड अरे कसे येणार आहे, EILNST हा कॅर अरे 1, सेम EILNST कॅर अरे 2 मध्ये असा पद्धतीचा अरे स्टोअर होणार. स्टोअर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय, काय चेक करायचं आपल्याला, दोन्ही अरे सेम आहेत का नाही. कशा थ्रू चेक करतोय, अरेज ह्या बिल्डिंग क्लासमध्ये इक्वल्स मेथड ऑलरेडी डिफाईन्ड आहे, त्या मेथडमध्ये ती मेथड कॉल केली आपण. इथं कशी कॉल केली, कॅर अरे 1 कॅर अरे 2 हे दोन कॅर अरे म्हणजे अरे आहेत नाही, हे दोन जर सेम असतील, दोन सेम असतील मध्ये प्रत्येक कॅरेक्टर ह्या अरे मधला, हे प्रत्येक कॅरेक्टर ह्या अरे मधल्या प्रत्येक कॅरेक्टरचे सेम असेल, म्हणजे 0th पोझिशनला ए आहे, फर्स्ट पोझिशनला आय आहे असेल, या पद्धतीने जर असेल तर हे काय रिटर्न करणार आहे, ट्रू. आणि हे ट्रू व्हॅल्यू कुठं स्टोअर होणार आहे रे, इथून रिटर्न होणार, सॉरी स्टोअर होणार नाही, इथून रिटर्न होणार. इथे ट्रू व्हॅल्यू रिटर्न झाली म्हणजे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन STR1 आणि STR2 म्हणजे काय, लिसन अँड सायलेंट आर अनॅग्राम्स असा मेसेज डिस्प्ले होणार. समजलं सगळ्यांना, कन्सेप्ट समजले असेल, प्रोग्राम समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.